नमस्कार मित्रांनो. तुळजाई करिअर अकॅडमी तुळजापूरमध्ये पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर सर्वांना माहिती असेल की महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मुंबईकडून एमपीएससी ला एक ऑर्डर डिक्लेअर करण्यात आली आहे की ती म्हणजे एमपीएससी एमवाय आरटीओ प्रिलिम्स 2020 चा जो रिझल्ट लागलेला आहे तो रिझल्ट जुन्या निगेटिव्ह मार्किंग स्कीम नुसार पुन्हा रिव्हाइज करून डिस्प्ले करण्याचे मॅटचे आदेश आहेत. अर्थात महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मुंबई यांची जी काय ऑर्डर आहे ती आज आपण सुरुवातीला पाहणार आहोत. त्यानंतर तुमच्या मनामध्ये जे वेगवेगळे प्रश्न आहेत जे तुम्हाला चिंताग्रस्त कडून सोडत आहेत त्यांचं निरसन करण्याचा 100% प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. तर या मॅटच्या ऑर्डरमुळे जवळपास सर्व क्रॅक झालेले विद्यार्थी त्याचबरोबर काठावरती ज्यांची प्री हुकली असे देखील विद्यार्थी आश्चर्यचकित झाले आहेत आणि खास करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं चिंतेचं वातावरण आहे. तर या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला एक गोष्ट डिक्लेअर करू इच्छितो की कुठल्याही पद्धतीचं डिस्ट्रॅक्ट होण्याची गरज नाही, काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही एमयूआय ची प्री पास केलेली आहे. आता उगाच नाहक आपण दुसऱ्या यादीमध्ये आपल्याला घेतलं जाईल की नाही किंवा निकालामध्ये आपण बसू की नाही अशा पद्धतीच्या विचारांमध्ये पुन्हा एकदा तुमची तयारी डिस्ट्रॅक्ट करू नका एवढी मात्र सर्वांना विनंती आहे. कारण पुढे ज्या व्हिडिओमध्ये आपण ज्या ज्या चर्चा करणार आहोत त्यातून बरेचसे प्रश्न तुमचे त्या ठिकाणी क्लिअर होतील. तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहावा अशी सर्वांना विनंती आहे आणि आपण सुरुवात करणार आहोत मॅथच्या ऑर्डरने. मॅथचं जे काही डॉक्युमेंट आहे ते बाकीच्या गोष्टी जास्त महत्वाच्या नाहीत. थेट मुद्द्याला हात घालून आपण चर्चेला या ठिकाणी सुरुवात करूया. म्हणजे जी काय ऑर्डर आहे त्या ऑर्डरचा पॅराग्राफ मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगणार आहे. तो काय म्हणतोय बघा. पहिला मुद्दा आहे ऑर्डरचा. वी hold that the application of circular dated 8/9/2020 to the revaluation of the marks of preliminary examination of assistant motor vehicle inspector 2020 which has conducted on 15/3/2020 means 15th March 2020 is illegal and therefore it should not be given retrospective effect to the evaluation of the marks of the prelims exam for the post of AMVI 2020. दूसरा मुद्दा है result of the preliminary examination for this exam which is declared on 24th August 2021 should be revised. Then परत काय दिलंय बघा. The main examination for the post of AMVI is therefore not to be conducted till then. म्हणजे सुरुवातीपासून बघा 8/9/2020 रोजी एमपीएससी ची एक अनाउन्समेंट होती. ती अनाउन्समेंट अशा बाबतीत होती की आता इथून पुढे होणाऱ्या परीक्षांना प्रत्येक चुकीच्या एका प्रश्नाला 0.25 मार्क्स अर्थात 1/4 मार्क्स डिडक्ट केले जातील. 0.25% म्हणजे 1 मार्काचा प्रश्न असेल आणि जर तो चुकला तर तुमचे 0.25 मार्क्स प्रत्येक प्रश्नामध्ये वजा केले जातील. आणि जुना नियम काय होता. ज्या नियमाच्या अंतर्गत आपण ही एमयूआय ची प्री दिली तो नियम असा होता की प्रत्येक 4 चुकीच्या प्रश्नामागे 1 मार्क कपात करण्यात येईल डिडक्शन पेनल्टी म्हणून. म्हणजे फरक लक्षात येतोय. पूर्वीची सिस्टीम 4 चुकीच्या प्रश्नांच्या ग्रुपला 1 मार्क कट व्हायचा. म्हणजे मार्क्स कट होण्यासाठी 4 चुकीच्या प्रश्नांचा ग्रुप असणं गरजेचं होतं. पण नव्या नियमानुसार 8/9/2020 च्या नियमानुसार एक जरी प्रश्न तुम्ही चुकीचा सोडवला तरी ते तुमचा 0.25 मार्क इंडिव्हिज्युअल त्या क्वेश्चनला त्या ठिकाणी 0.25 मार्क डिडक्ट करतील. पण हा नियम 8/9/2020 ला आला आणि आपली परीक्षा जी आहे ती मार्च 2020 मध्ये झालेली होती. हा नियम यायच्या पूर्वी. मग हा रेट्रोस्पेक्टिव्हली लागू केला जाऊ शकत नाही असं मॅटचं म्हणणं आहे. रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे काय बघा. पॉलिटी मधलं ही टर्मिनॉलॉजी आहे. समजा तुम्ही एक वाय टाईपचा क्राईम केलेला आहे. एखाद्या व्यक्तीने वाय टाईपचा एक क्राईम केलेला आहे. एक स्पेसिफिक मी मेन्शन नाही करत तुम्हाला समजण्यासाठी लक्षात घ्या. आणि त्या क्राईमची शिक्षा समजा 2005 साली त्याने तो क्राईम केलाय आणि त्या क्राईमची शिक्षा आहे 6 महिने तुरुंगवास. ओके. त्याच्यानंतर 2009 मध्ये हा कायदा अपडेट झाला आणि ही शिक्षा 10 महिने करण्यात आली. ओके. मग समजा आता 2005 मध्ये गुन्हा केलेल्या व्यक्ती त्याने ऑलरेडी 6 महिन्याची शिक्षा भोगलेली आणि 2009 मध्ये हा
रूल आला की आता 10 महिन्याची शिक्षा आहे त्याच गुन्ह्याला, वाय गुन्हा जो केलेला आहे, मग त्या व्यक्तीला जर आणखी 4 महिने जेलमध्ये ठेवलं तर त्याला म्हणतात रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट. बट जर आता हा जुना त्या ठिकाणी त्याने गुन्हा केला त्यावेळी तो कायदा नव्हता, पण आता हा नव्याने आला, त्यामुळे जर हा त्याला लागू नाही पडला तर त्याला म्हणतात की नॉट टू द इफेक्ट ऑफ रिस्पेक्ट, सॉरी, नॉट बी गिव्हन रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट टू द गिव्हन रूल. म्हणजे दिलेल्या जो काही रूल आहे त्याला रेट्रोस्पेक्टिव्हली अप्लाय करता येणार नाही. सिमिलरली आपल्या एमपीएससीच्या या एमव्हीआय मध्ये असंच मॅथचं काहीच म्हणणं आहे की आपल्याला तुम्हाला हे जे काही एमपीएससीने रिझल्ट लावलेला आहे या अपडेटेड टेक्नॉलॉजी, अपडेटेड जे काही स्कीम आहे त्यानुसार, तर तो आपल्या एमव्हीआय ला ते लागू करू शकत नाही, ते इलिगल आहे असं डायरेक्टली या ठिकाणी बघा म्हटलेलं आहे. त्यामुळे जुन्या पद्धतीनुसार म्हणजेच 4 चुकीच्या प्रश्नाला 1 मार्क याच पद्धतीनं पुन्हा एकदा निकाल लावण्याचे स्ट्रिक्ट आदेश मॅटने दिलेले आहेत. त्याचबरोबर असंही सांगण्यात आलंय की 30 ऑक्टोबर रोजी होणारी जी परीक्षा आहे ती परीक्षा जोपर्यंत तुम्ही हा निकाल रिवाइज करून लावत नाही तोपर्यंत तुम्ही कंडक्ट करू शकणार नाही. म्हणजे त्याची काही तारखेचं त्यांनी बंधन घातलेलं नाही, पण आधी निकाल रिवाइज करा आणि मगच मेन्स परीक्षा घ्या अशा पद्धतीची ऑर्डर आहे, म्हणजे आदेश आहेत. आता आपण येऊया 8 सप्टेंबर म्हणजेच 8/9/2020 चा जो काही प्रसिद्धीपत्रक आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा करता नकारात्मक गुणांच्या अंमलबजावणी संदर्भात सुधारित कार्यपद्धती. बघा, त्या अपडेट जे काय अपडेटेड स्कीम होती त्याच्यामध्ये काय त्यांनी मेन्शन केलेलं आहे. सर्वप्रथम 2009 मध्ये पद्धत लागू करण्यात आली निगेटिव्ह सिस्टीम, आणि ही अपडेट केली जाते 8 सप्टेंबर 2020 ला. आणि काय म्हणते, प्रत्येक चुकीच्या प्रश्नाकरता 25% ओके किंवा 1/4 एवढे गुण त्यामधून वजा करण्यात येतील. एकापेक्षा अधिक प्रश्नाची उत्तर दिली ते देखील चुकीचंच उत्तर आणि त्याला देखील सेमच रूल, 1/4 किंवा 25%. आणि अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही तो अपूर्णांकच राहण्यात येईल असं देखील त्यांनी ते म्हटलेलं आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकारे नकारात्मक गुणांची पद्धती लागू असणार नाही. ओके, हा झाला आता मॅथची ऑर्डर आणि 8 तारखेचं त्या एमपीएससीचं प्रसिद्धीपत्रक. मग आता आपल्याला आलेले जे संभ्रम आहेत, प्रश्न आहेत, त्यांचं काय, याचा अर्थ याचा काय परिणाम होईल रिझल्टवरती, इथं लक्षात घ्या. समजा एखाद्या विद्यार्थ्याला 36.25 गुण पडलेले आहेत, 36.25 गुण पडलेले आहेत. कधी? आत्ताच्या एमएचा प्रेझेंट रिझल्ट नुसार, प्रेझेंट रिझल्ट म्हणजेच अपडेटेड रूल नुसार. आणि आता रिव्हाइज्ड रिझल्ट त्याचा काय असेल आपण पाहू शकतो. आता प्रेझेंट रिझल्ट मध्ये त्याला किती पडलेले आहेत? 36.25. मग त्यानं एमयूआयच्या मेन्स मध्ये समजा एक प्रश्न चुकीचा सोडवलेला असेल तर रिवाइज्ड रिझल्ट मध्ये त्याचे 0.25 मार्क्स वाढून येतील, म्हणजे 36.25 होतील. समजा 36.25 मार्क्स पडलेला एक दुसरा विद्यार्थी आहे, त्याने 2 उत्तर चुकीचे सोडवलेले असतील तर त्याचे 0.25 गुणिले 2 अर्थात 0.50 म्हणजेच 36.75 मार्क्स, सॉरी इथे 36.50 होतील याचे, कारण 0.25 ने वाढतील, आणि इथे 36.75. समजा एखाद्याला 36.25 आहेत पण त्याने 3 क्वेश्चन चुकीचे सोडवलेले होते या एमव्हीआय मध्ये, तर रिव्हाइज्ड रिझल्ट मध्ये त्याला किती मार्क वाढतील? या 3 प्रश्नांची जे काही त्याने डिडक्ट केलेले आहेत 0.25 इंटू 3 नुसार, तर 0.75 म्हणजे 0.75 याच्यामध्ये ऍड होतील आणि त्याचे मार्क्स किती होतील? 37. पण एखाद्या तेवढ्याच 36.25 गुण पडलेल्या विद्यार्थ्याने 4 प्रश्न चुकीचे केलेले असतील तर त्याचे मार्क्स चेंज होणार नाहीत. म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट घ्या, ज्यांनी 4च्या मल्टिपल मध्ये चुका केलेल्या आहेत त्यांचे मार्क्स चेंज होणार नाहीत, पण ज्यांनी 1 क्वेश्चन, 2 क्वेश्चन, 3 क्वेश्चन असे चुकीचे सोडवलेले आहेत त्यांच्या मार्क्स मध्ये वाढ होईल. ही गोष्ट लक्षात घ्यायची. वाढ का होईल? आत्ताचा निकाल स्ट्रिक्ट रूल्सच्या अंतर्गत लागला आणि पूर्वीचा जो होता तो रिलॅक्स्ड होता. म्हणजे स्ट्रिक्ट म्हणजे काय की आता स्ट्रिक्टली प्रत्येक प्रश्नाला पेनल्टी आहे, पण पूर्वी जे काय होतं ते प्रत्येक प्रश्नाला नव्हती तर प्रत्येक 4 प्रश्नांना होती. जर समजा तुम्ही एक प्रश्न चुकीचा सोडवला तर त्याला पेनल्टी नव्हती. अशा आशयानं तुमचे मार्क्स वाढू शकतात. आता एक एक्झाम्पल घ्या, तुम्हाला आणखी एकदा समजावून सांगतो डिटेल याची प्रोसिजर कशी आहे. की आपण एक विद्यार्थी घेऊया, ए स्टुडंट, त्याने 35 क्वेश्चन्स बरोबर सोडवले आणि 13 क्वेश्चन चुकीचे सोडवले.
तर 35 क्वेश्चनचे 35 मार्क. पेनल्टी किती बसेल जुन्या रूलनुसार? नव्या रूलनुसार जर पाहिलं तर नव्या रूलनुसार 13 गुणिले 0.25 म्हणजे 25 त्रिक 75, 25 एक 25 आणि 7 म्हणजे बघा इथं आपण पाहू शकतोय 3.25 3.25 मार्क्स त्याचे वजा होत आहेत. बरोबर. किती मार्क वजा होत आहेत? 3.25. जे आपण इथं पाहू शकतोय त्याला किती गुण पडत आहेत? इथं 75 येईल, इथं 1 म्हणजे त्याला जवळपास पाहायला गेलं तर 31.75 मार्क्स त्या ठिकाणी पडत आहेत. पण नवीन आता जो रिवाइज्ड निकाल येईल, रिवाइज्ड रिझल्ट, त्याच्यामध्ये जुनीच पद्धत अवलंबलेली असेल, मग त्याने चुकीचे किती सोडवलेले आहेत? 13. तर 13ला 4 ने भागलं जाईल म्हणजे किती झाले? 4 त्रिकोण प्रत्येक 4 प्रश्नाला चुकीचा आहे ना, एक मार्क जाणार म्हणजे 12 प्रश्नांचे 3 मार्क आणि उरलेल्या एका प्रश्नाला पेनल्टी लागणार नाही. बरोबर. तर त्यामुळे त्याचे नव्या रिझल्टनुसार या 35 मधून 3.25 नव्हे तर फक्त 3च मार्क्स वजा होतील. मग त्याला किती मार्क्स पडतील त्या ठिकाणी? 35 वजा 3 35 वजा 3 32 मार्क. मग फरक पाहू शकता तुम्ही 31.75 आता या सध्याच्या निकालामध्ये प्रेझेंट रिझल्टमध्ये ज्याला पडलेले आहेत त्याने जर एक प्रश्न एक्स्ट्रा चुकवलेला असेल म्हणजे 4च्या मल्टिपलमध्ये क्वेश्चन चुकून एक्स्ट्रा एक प्रश्न चुकवलेला असेल तर त्याला 32 पडतील. सिमिलरली 35 एखाद्याने सोडवलेत आणि एखाद्याने 14 चुकीचे सोडवलेले आहेत. तर त्याचे ह्यामध्ये किती काटलेले आहेत बघा? 14 गुणिले 0.25 म्हणजेच 25 चोक्क 100 आणि इथे येईल 35 म्हणजे 3.5 मार्क आत्ताच्या निकालात त्याचे काटलेले आहेत नव्या नियमानुसार. पण जुन्या नियमानुसार बघितलं तर 14ला 4 ने भागावं लागेल. किती येईल? 4 त्रिकोण 12 म्हणजे त्याचे 3 गुण कट केले जातील. रिमाइंडर किती आहे? 2. मग 2 प्रश्नांना तर डिडक्शन नाहीये कारण 4 प्रश्नांमागे एक डिडक्शन आहे. तर त्याचे आत्ताच्या पद्धतीनुसार ह्या 2 प्रश्नांची पेनल्टी त्याला बसलेली आहे. पण आता रिवाइज्ड रूल मध्ये त्याला ती बसणार नाही. त्याच्यामुळे काय होईल? त्याचे 0.25 इंटू 2 म्हणजेच किती? 0.5 मार्क्स वाढून येतील. म्हणजेच त्याला किती पडतील मार्क्स बघा? आता 35 मधून त्याचे फक्त वजा किती होतील? 3 मार्क वजा होतील म्हणजे त्याला 32 मार्क्स सध्या मिळतील. बरोबर. सध्या त्याला 32 मार्क्स मिळतील. तर जुन्या पद्धतीनुसार त्याला किती मिळत होते? 31.50 म्हणजे 31.50 ज्याला पडलेले आहेत त्याला आता 32 मिळत आहेत. कारण त्याने 2 प्रश्न चुकवलेले आहेत. आणि सिमिलरली समजा 3 प्रश्न चुकवलेले असतील, फॉर एक्झाम्पल समजा आता 35 बरोबर सोडवले आणि 15 चुकवले, टोटल अटेम्प्ट 50 आहे. तर 4 त्रिकोण 12 आणि बाकी राहिली 3 म्हणजे 3 मार्क फक्त वजा होतील. त्याला 32 मार्क्स मिळतील. ओके. आणि हे 3 प्रश्न एक्स्ट्रा चुकवलेले आहेत ना, हे 4च्या मल्टिपल मध्ये नाहीये. त्यामुळे या 3 प्रश्नाची पेनल्टी त्याला बसणार नाही. म्हणजे 3 प्रश्नांचे जे मार्क्स वजा झाले आहेत सध्याच्या पद्धतीनुसार 0.75 ते 0.75 जे काही मार्क्स आहेत ते त्याच्या ऍडिशनली वाढून येतील या स्कोरमध्ये. बरोबर. तर अशा पद्धतीने एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुमचा जो नवीन येणारा स्कोर आहे, समजा तुमचा एक्स स्कोर असेल तर नवीन येणारा स्कोर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एक्स असणार आहे. म्हणजे समजा आता 36 मार्क्स असतील तर तुम्हाला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 36 हा तुमचा नवीन स्कोर, न्यू स्कोर असणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा. समजा लेट युअर स्कोर इज एक्स, व्हॉट एव्हर मे बी 5, 10, 15, 20, 25 असेल तर नवीन येणारा स्कोर एक्स इज ग्रेटर दॅन एक्स पेक्षा मोठा किंवा एक्सच्या बरोबर असेल. नवीन स्कोर आपण त्याला वाय म्हणूया. वाय हा नवीन स्कोर आहे. तर वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एक्स म्हणजेच नवीन येणारा स्कोर एक तर जुन्या स्कोर एवढा असेल. केव्हा जुन्या स्कोर एवढा असेल? तुम्ही जर 4च्या पटीत चुकीचे प्रश्न सोडवले 4, 8, 12, 16 तर तुमचा जो स्कोर आहे तो एक्सच राहील. पण जर तुम्ही 4च्या पटीमध्ये नाही सोडवले, तुम्ही समजा 5, 13, 15 अशा पद्धतीने सोडवलेले आहेत तर नवीन स्कोर कितीने वाढेल तुमचा? तर बघा इकडे 5ला 4ने डिवाइड केलं आणि रिमाइंडर उरला 1. 1 म्हणजे एक पेनल्टी बसलेली तुम्हाला 0.25 ने तुमचा स्कोर वाढेल. इथं बघा, इथं किती आहेत? 4 इन त्रिकोण 12. इथं पण एकच आहे. समजा 14 असेल तर किती राहतात पाहिले आपण? 2 म्हणजे 4 ने डिवाइड केल्यानंतर 4 इन त्रिकोण 12, 2 बाकी राहतील म्हणजे 2 प्रश्नांचे तुमचे मार्क्स वाढतील आणि 15 असतील तर 3 प्रश्नांची पेनल्टी जी बसलेली आहे ती तुमची वाढेल.
म्हणजे 2 प्रश्न चुकीचे सोडवले असतील तर 0.5 मार्क्स वाढतील. एक प्रश्न चुकीचा सोडवला असेल तर 0.25 आणि 3 प्रश्न चुकीचे सोडले असतील तर 0.75. जसं मी इथं आता एक्सप्लेन केलं होतं 36.25 एक्झाम्पल, ते तुम्हाला डीपली समजावं हाच एक उद्देश होता हे सांगण्यामागे. ओके, तर 36.25 चे 3 विद्यार्थी एबीसी पाहिले. एकाने एक चुकीचा सोडवला होता, दुसऱ्याने 2, तिसऱ्याने 3. ज्याने एक चुकीचा सोडवलेला होता त्याच्या नव्यामध्ये 0.25 मार्क वाढतील. ज्याने 2 चुकीचे सोडवलेले होते त्याचे 0.50 वाढतील आणि ज्याने 3 सोडवले होते त्याचे 0.75 वाढतील. म्हणजे मॅक्सिमम मिनिमम 0 मार्क वाढतील आणि मॅक्सिमम किती वाढतील? 0.25, त्याच्यानंतर 0.50 आणि त्याच्यानंतर 0.75. म्हणजेच 4च्या पटीत निगेटिव्ह सोडवले असतील तर त्या ठिकाणी 0. त्याच्यानंतर 4च्या पटीत आपण निगेटिव्ह नंबर्सला 4ने डिवाइड करून जी रिमाइंडर होती ती जर 1 असेल तर 0.25, 2 रॉंग असतील तर 0.50 आणि 3 रॉंग असतील तर 0.75. आता बघा, लक्षात घ्या, म्हणजे स्कोअर तुमचा कमी होणार नाही हे यावरून निश्चित होतंय. ओके, तुमचे मार्क्स वाढतील की तितकेच राहतील ते सांगता येणार नाही, मात्र कमी होणार नाही ते मात्र सांगता येईल. एमव्हीआय ची मेन्स परीक्षा पुढे जाईल का? तर आत्ताच बोलणं उचित नाही. 1 ते 2 दिवसात एमपीएससी याच्याविषयी डिक्लेरेशन देईल. शक्यतो एमपीएससीला जितका वेळ या आपल्याला तुम्हाला दिलेला आहे तितकाच वेळ नव्याने जे सिलेक्ट होतील त्यांना द्यावा लागेल. पण आपण ऑफिशियली आता एमपीएससीचं नोटिफिकेशन आल्याशिवाय आपण या ठिकाणी डिक्लेअर करू शकत नाही असं. कारण आपण आता परीक्षेचा वेळ वाढेल की नाही याची डिस्कशन करायचं नाही. 30 ऑक्टोबर हीच मेन्सची तारीख आहे असं समजून आपापली तयारी करायची. उगाच स्वतःला चिंताग्रस्त समजून प्रिपरेशन मधून भटकवायचं नाही. इथं गोष्ट लक्षात आहे, जब लढेंगे तभी जीतेंगे हा एक रूल आहे. म्हणजे लढणार तरच जिंकणार. तुम्ही तिकडे दुसऱ्या आपल्या रिवाइज रिझल्ट मध्ये काय होईल याचा विचार करत बसलात आणि तिथे काहीच बदल होणार नाही समजा आणि तुम्ही तिथे देखील पासच झाला, उगाच तुमचा वेळ वाया गेला ना. त्यापेक्षा काही होत इकडं तुमचा अभ्यास करत राहा. 99% शक्यता आहे की कुणाचंही डिसिलेक्शन म्हणजे कुणीही त्या लिस्टमधून बाहेर पडणार नाही. ऑलरेडी फॉर्म भरून पेमेंट केलेले आहेत. ज्यांचे मार्क्स वाढतील कदाचित ते विद्यार्थी एक्स्ट्रा ऍड होतील, पण जे आता ऑलरेडी सिलेक्ट झाले त्यांना काढून टाकण्याची शक्यता फार कमी आहे असं तरी याच्यावरून दिसते, कारण तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरले. पण उगाच प्रिपरेशनला बाधा आणू नका, डिस्ट्रॅक्ट होऊ नका आणि तुमचा अभ्यास कंटिन्यू करा अशी सर्वांना एक विनंती आहे. ओके, त्यांना काय हे थोडंसं मॅथमॅटिक्सचं लेक्चर असल्यासारखं मी तुम्हाला समजावून सांगितलं. जर समजलं नसेल तर मला फोन करून किंवा व्हॉट्सअपवरती विचारा. प्रिपरेशनला ब्रेक देऊ नका. आपली आरपीएम स्ट्रॅटेजी मोठ्या वेगाने ही जी सायकल आहे जी स्पीड वाढवा. मॉक टेस्टला भरपूर प्रचंड मागणी येत आहे. ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी 9960762852 ला मेसेज कॉल करा. त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल कशा पद्धतीने जॉईन करायची. आणि राहता राहिला प्रश्न कशाचा? कट ऑफचा. तर रिवाइज्ड लिस्टमध्ये आता हे एमपीएससी ज्यावेळी लिगल मार्काच्या बाबतीत तर मी सांगितलं की मार्क कोणाचे कमी होण्याची शक्यता म्हणजे कमी होणार नाही, एक तर वाढतील किंवा तितकेच राहतील. मग जर समजा एमपीएससीने रिवाइज्ड म्हणजे ऍडिशनली काही विद्यार्थी ऍड केले आणि त्यांचे मार्क्स वाढलेले असतील तर निश्चित तो कट ऑफ वाढलेला असेल. पण आपण फिक्स नाही सांगू शकत. कट ऑफ वाढलेला आहे याचा अर्थ सगळ्यांचे म्हणजे सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढलेले असणारच. ऑब्व्हियसली जर मार्क्स वाढलेले असतील तर कट ऑफ वाढलेले असेल, हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. पण तुम्हाला काही त्याच्यामध्ये नुकसान आहे असं मला वाटत नाही. 99% तर आत्ता सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना काही नुकसान होईल अशा पद्धतीची स्थिती नाही आहे. हा झाला ह्या ऑर्डरचा हा जो परिणाम आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. जर कोणाला याच्यामध्ये काही मिस्टेक वाटत असतील तर मला देखील मेसेज करा, मी करेक्ट करण्याचा प्रयत्न करेल. ओके, थँक्यू. बूस्ट युअर प्रिपरेशन. माझ्या माहितीप्रमाणे जी काही योग्य माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला केलाय. धन्यवाद. आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया.